दादा आज तुम्ही नगरमध्ये आलेला आहात, कसं वातावरण आहे? कारण आमदारांनी राजीनामा देऊन तुमच्या पक्षात प्रवेश करून आज ते भाजपच्या विरोधात लढताय, म्हणजे विखेंज परिवाराच्या विरोधात लढताय. ते आता तुम्ही जर बघितलं तर इथं असणारं वातावरण खूपच लंकेंच्या बाजूली आणि तुतारीच्या बाजूली आहे. आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे आणि लंकेंनी जेव्हा निर्णय घेतला की साहेबांबरोबर यायचं, त्याचं स्वागत सर्वच लोकांनी केलं, युवांनी केलं, वडीलधाऱ्यांनी केलं, महिलांनी केलं आणि 100% तुम्हाला सांगतो लंके हे कमीत कमी 2 लाखाली या मतदारसंघातून निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता त्यांना काही सुचत नाही आणि शेवटी जिथं जिथं ते जात आहेत तिथं लोक त्यांना नाकारत आहेत, लोक प्रश्न करत आहेत आणि मग प्रश्न केल्यानंतर त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून कुठेतरी ते चिडायला लागलेत. आणि चिडत असताना कधी कधी म्हणतो ना आपण खरं बोलून जातो, ते बोलून गेले की तुतारी वाजवा. म्हणजे आता भाजपचाच उमेदवार जर म्हणत असेल की पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण या मतदारसंघामध्ये तुतारी वाजवा, तर तुतारी तर लोक वाजवणारच आहेत. तर 2 लाखाची लीड आता 3 लाखावर जाईल असं वाटायला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, पण तिथे जे वातावरण आहे ते भाजपच्या विरोधात आहे आणि भुजबळ साहेब एक मोठे नेते, त्यांना अंदाज नक्कीच आला असेल की तिथं जर ते उभे राहिले असते तर खूप मोठ्या फरकाने ते पडले असतील आणि कुणीही तिथं उमेदवार उभा राहिला महायुतीकडनं तो 100% पडणार आहे. आणि तिथं जो प्रचार मशाल आणि महाविकास आघाडीकडनं आत्तापर्यंत सुरू झालेला नाही तर झालेला आहे, तो खूप पुढे गेलेला आहे. त्याचा मोठा फटका हा महायुतीला नक्कीच पडेल आणि तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार हे निवडून आलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहेच, पण ओबीसीचे जे सर्व नागरिक आहेत त्यांना सुद्धा कळलेलं आहे की भाजपने कुठेतरी मुद्दामून लोकसभेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न तिथं केला होता आणि हे सर्व समाजाला कळल्यामुळे सर्व समाज भाजपच्या विरोधात आहे. कारण शेतकऱ्याला जात नसते, बेरोजगार युवाला जात नसते, आज महिला सुरक्षेचा विषय आहे त्याला जात नसते. त्यामुळे ज्या ज्या घटकाला आज मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत ते सर्व भाजपच्या विरोधात आहे. जात आणि धर्म हा विषय आज राहिला नाही. सर्व लोक एकत्रित येऊन हाताला काम आणि पोटाला अन्न मिळावं यासाठी आणि BJPने जे काही धोरणं सामान्य लोकांच्या विरोधात आजपर्यंत घेतलेले आहेत त्याच्या विरोधात आज तिथं आहेत. त्यामुळे कमीत कमी 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तानाजी सावंतांनी एक इशारा दिलेला आहे की अशा पद्धतीने माझ्या शिवसेनेच्या एक जागा जर कमी होत गेल्या तर म्हणजे आम्ही सगळे यासाठी महायुतीमध्ये एकत्र आलेलो आहोत, मात्र अशा जर पद्धतीने जागा कमी होत असेल तर ते सहन करणार नाही. ते सहन करून बिरून काय फरक पडत नाही. तानाजी सावंत आता त्यांच्या आमदारकीच धोक्यात येणार आहे. त्यांनी 5-5.5 हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे. मी त्यांना एक आव्हान केलं होतं, त्यांच्यात हिंमत असेल तर तुम्ही मीडियासमोर या आणि जे काही मी तिथं ॲलिगेशन्स केलेले आहेत, नाही तर भ्रष्टाचाराबद्दल बोललोय, हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन तिथं मी जे बोललोय ते चुकीचं बोललोय हे सांगायला पाहिजे. त्यामुळे आज त्यांनी दुसरीकडे हिंमत दाखवण्यापेक्षा जो 5.5 हजार कोटीचा भ्रष्टाचार केलाय त्याच्याबद्दल बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवावी, एवढंच त्या तानाजी सावंतला मी सांगतो. महाविकास आघाडीकडनं जे मुद्दे असणार आहेत, एक तर शेतकऱ्याचा मुद्दा आहे. या शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात अडचणी आज सोसाव्या लागतात. बाजारभाव त्यांच्या उत्पादनाला तिथं मिळत नाही, त्यामुळे तोही महत्त्वाचा मुद्दा आहे. बेरोजगारीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा भाजप जो बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत
सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही, हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्याचबरोबर गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालली, त्याला चाप बसवायचा असेल तर महाविकास आघाडीची सत्ता ही केंद्रात इंडियाच्या माध्यमातून तसंच राज्यात सुद्धा येणं फार महत्त्वाचं आहे. आणि काल परवाचा सर्वे आपण जर बघितला तो भाजपने काढण्यासाठी सांगितला, त्या सर्वेमध्ये समान जागा या इंडिया आघाडीला आणि तसंच BJP आणि मित्रपक्षाला मिळत आहेत. आणि जर समान जागा तिथं मिळत असतील त्याचा अर्थ BJP 200च्या पुढे जात नाही. आणि मग त्यांच्याबरोबर असणारे जे मित्रपक्ष त्यांचा अवमान आणि अपमान भाजपने अनेक वेळा केलेला आहे, ते इंडियाकडे येतील आणि तिथं इंडियाचंच सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. भाजपाने ज्यावेळेस राष्ट्रवादीचा गट फोडला, शिवसेना फोडली, त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं होतं. पण ज्या पद्धतीने जागा वाटप आपल्या लोकसभेचं त्याच्यामध्ये कमी दर्जा दिलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार भाजपबरोबर जो कुठला पक्ष आजपर्यंत गेलेला आहे तो संपलाच आहे. अजितदादांचा पक्ष संपवला जाईल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवला जाईल, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. आणि त्याच पद्धतीने भाजप वागतंय. अजितदादांना असं वाटत होतं 9 तिकीटं त्यांना मिळतील, पण आता फक्त 4च मिळालेत. ते 4 कसे मिळाले, कशी दिली गेली याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे. आणि शिंदे साहेबांना असं वाटत होतं 19 मिळतील, त्यांना कुठेतरी 10-11वर थांबावं लागतंय. हे जे काय चाललंय ना, हे आधीपासूनच आम्ही सांगतोय की भाजप असा पक्ष आहे जो मित्रांना संपवतो. आणि आजपर्यंत OBC नेत्यांना सुद्धा त्यांनी संपवलेलं आहे. मुंडे साहेबांना अडचणीत आणलं, पंकजाताईंना अनेक वेळा राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणलं, फुंडकर साहेबांना अडचणीत आणलं, खडसे साहेबांना अडचणीत आणलेला आहे. त्यामुळे हा जो पक्ष आहे भाजप, त्यांना फक्त सत्ता माहिती आहे, पैसा माहिती आहे, दबावतंत्र माहिती आहे, पण सामान्य लोकांचं हित माहीत नाही. बारामती मतदारसंघामध्ये अजितदादांच्या जास्त सभा पाहायला मिळत आहेत. अजितदादांना लोकल नेता भाजपने बनवलेला आहे. अजितदादा आणि त्यांचा जे सर्व नेते काय म्हणत होते, पवार साहेबांबद्दल वयाबद्दल सांगितलं होतं. 84 वयाचा जो युवा आहे आमचा, 50 ते 60 सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेणार आहे आणि महाराष्ट्रात ते फिरणार आहेत पवार साहेब. पण अजितदादा कुठे आहेत तर बारामती मतदारसंघामध्ये आहेत. आता स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, पूर्वी मोठे नेते राहिलेले आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करायचे तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेता म्हणून ते फिरायचे, भाषणं तिथं करायचे. ह्याला 2 कारणं असू शकतात. एक, इतर जे पक्ष आहेत मित्रपक्ष त्यांच्याबरोबरचे कदाचित दादांना बोलू नये असं कार्यकर्त्यांचं मत असावं, कारण का दादांबद्दल एक फार नकारात्मक वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्यामुळे दादा तिथं आल्यानं भाषण जर केलं आणि चुकून एखादा चुकीचा शब्द केला तर त्यांचीच मतं कमी होतील, म्हणून दादांना बोलवलं जात नसेल. नाही तर दुसरा विषय की बारामती मतदारसंघामध्ये दादा आणि त्यांचा उमेदवार पुढे 3-3.5 लाखांनी मागे दिसतोय आणि सुप्रियाताई कमीत कमी 3 लाखांनी निवडून येणार आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराला कमीत कमी कुठेतरी जी काही सुप्रियाताईंची लीड आहे ती कमीत कमी करता येईल का, यासाठी कुठेतरी दादा प्रयत्न करत असावे असं मला वाटतं. पण भाजपली दादांना एक लोकल नेता बनवून दाखवलेलं आहे, ज्याची भीती आम्ही सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे. आणि येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी भाजपच निर्माण करेल असं आम्हाला वाटतं. सुनंदाताईंनी उमेदवारी अर्ज घेतला, त्यांच्या नावावर अर्ज घेतला होता बॅकअप म्हणून, पण तो अर्ज भरलेला नाही आणि भरलाही जाणार नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी पवारांना टीका केली होती की जर शरद पवार आले निवडणुकीमध्ये आले नाही नगरला तर शाश्वत आश्चर्य होईल. कुठले राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय राजकारण होत नाही असं त्यांना वाटतं. उलट ते चुकतायत. विखे पाटलांना पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय राजकारणच करता येत नाही. त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा पवारसाहेब आज काय बोलतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी कितीही काय बोललं तरी त्यांनी काही फरक पडत नाही, कारण त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघापुरती राहिलेली आहे. जी कुठली थोडीफार ताकद दक्षिण आणि उत्तरमध्ये होती ती याच इलेक्शनमध्ये त्यांची ताकद संपणार आहे. कारण का उत्तरमध्ये तिथं मशाल चालणार आहे आणि खाली तुतारी चालणार आहे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व या इलेक्शनमध्येच संपेल आणि ते संपवलं जाईल. पण ते साहेब संपवणार नाही, तिथं असणारे सामान्य लोक संपवतील. ही दडपशाही जी आजपर्यंत गेल्या 50 वर्षात त्यांनी इथं ठेवली होती ती 100% सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि सामान्य नागरिक म्हणून ते त्यांची दडपशाही आणि 50 वर्षाची सत्ता इथली नक्कीच संपली जाईल. 100% कमीत कमी 2 लाखाली तुतारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण तिथं वाजणार आणि उत्तर भागामध्ये मशालच पेटणार. आणि दोन्हीकडे जो पक्ष आहे
भाजप असेल आणि पलीकडे कुठला आपलं शिंदे गटांचा आहे तो तिथं संपलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. स्वामीनाथन आयोग हा साहेबांनी बसवला होता. 98% मागण्या ज्या स्वामीनाथन आयोगामध्ये केल्या होत्या त्या साहेबांनी मान्य करून त्या लागू केल्या होत्या. त्याच्याचबरोबर जेव्हा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला साहेबांनी मदत केलेली, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली. ऊस असू द्या नाहीतर सोयाबीन कपाशी कुठलेही पीक तुम्ही घेतलं तरी साहेबांनी पुढाकार घेऊन तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली. या मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या MIDC आहेत त्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आहेत. पण बीजेपीचा काळ जो त्या दिवसापासून सुरू झालेला आहे त्यापासून इथं एक सुद्धा कुठली कंपनी इथं आलेली नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था चांगल्या असाव्यात, चांगला हाताला काम मिळावं, नोकऱ्या मिळाव्या यासाठी MIDC आणि शेतकऱ्याचे प्रश्न या बाबतीत साहेबांनी नेहमी तिथं परफॉर्मन्स केलं आहे. त्यांनी काहीतरी तिथं करून दाखवलेलं आहे. उलट हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे 10 वर्षात तुम्ही सामान्य लोकांसाठी काय केलं, पण त्यालाच उत्तर देता येत नसल्यामुळे त्यांची अडचण आज झाली. सुजय विखे जिथं कुठं जात आहेत त्यांना उत्तरच देता येत नाही आणि उत्तर देता येत नाही म्हणून पत्रकारांवर पण ते बोलत आहेत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर पण ते बोलत आहेत आणि शेवटी ते काय म्हणतात तर तुम्हाला जमत नसेल तर तुतारी वाजवा. आता लोक 2 लाखाली लीड देऊन तुतारी वाजवणारच होते. आता त्यांनी सांगितलं ना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं तुतारी वाजवायचं. आता त्याच्यात 1 लाखाची लीड 100% वाढेल आणि 3 लाखाली आपले लंके भाऊ इथून निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. सुजय विखेंनी एक टीका केली होती केस कापण्याचा जो व्हिडिओ आहे तर तो टाकल्यावरून किंवा केस काप सोशल मीडियावर जे मी टाकतो मी काहीतरी करतो म्हणून टाकतो. आता ते थोडेसे इंग्रजी समजणारे नेते आहेत त्यामुळे ते कदाचित इथं केस कापत नसावेत, ते इंग्लंडला जाऊन केस कापत असावेत. आणि राहिला प्रश्न सोशल मीडियाचा, मला काय तुम्ही सोशल मीडियाच्या बद्दल सांगताय, हिंमत असेल तर मोदी साहेबांच्या समोर सोशल मीडियाबद्दल तुम्ही बोला. मग बघा काय होतं. गेल्या वेळेस तुम्ही फक्त फोटो फ्रेममध्ये होता म्हणून तुम्हाला तिथं सिक्युरिटीली ओढून बाहेर काढलं. आता परत हा जर प्रश्न मोदी साहेबांसमोर केला तर तुमची कॉलरच पकडतील आणि बाहेर काढतील अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियाबद्दल मला तुम्ही सांगू नका. तुम्ही काहीच करत नाही म्हणून तुम्हाला सोशल मीडियावर काहीच टाकता येत नाही ही खरी त्यांची अडचण आहे.